आणि त्या दिवशी काय केलं? भाजीची गाडी घेऊन आली, इतका तमाशा केला, सोसायटीतली सगळी माणसं जमवली, त्यानंतर सईचा हात भाजला. घरच्यांशी कसं नीट बोलायचं ते तर माहिती नाहीच आहे. घरच्यांवर सतत चिडचिड करते. तरी आम्ही माफ केलं ना तुला बाळा. मग आता आणखीन कसं वागायचं तुझ्याशी? म्हणजे तू शांतपणे जगशील आणि आम्हाला शांतपणे जगू देशील? माफ करा जानकीताई, पण तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुम्ही सुद्धा माझ्याच लेकीला बोल लावताय. आणि ही सई, आता 2 दिवस तुम्ही बाहेर गावी गेला होता तेव्हा ती शमिका घरात आली, नाही त्या करामती केल्या, तमाशे केले, ते सांग ना सई. ते सांग. काय? शमिका? आई, ते झालं असं की नाही, मी सांगते ना तुम्हाला, मी सांगते. ही सई इथे माझ्या अंजलीच्या मागे धोशा लावतीये सतत, पण स्वतःच्या संसारात काय चाललंय याची हवा पण नाहीये तिला. ती तिसरीच कोणीतरी बाई वटपौर्णिमेला अशी नटून थटून हिच्या नवऱ्याच्या नावाने वडाची पूजा करायला आली होती. तो उखाणा घेतला तिने तो. तो कोणासाठी घेतला हे न कळणे इतकी दुधखोळी नाही आहेस तू सई, नाही का? आणि हिने काय केलं जानकीताई? तिला काहीतरी बोलायचं ते दिलं सोडून. अहो, तिला चांगलं झापायचं तर उलट घरी घेऊन आली, पुरणपोळ्या काय खायला घातल्या, पास्ते काय खाऊ घातले. जागी हो सई, जागी हो. पुरुषांना घसरायला वेळ नाही लागत. कधी देवांश्रव तुझ्या हातात सटकतील ना, कळणार नाही तुला. मग बसशील. बस झालं. माफ करा ललिताताई, पण सई आणि देवांशच्या नात्याबद्दल बोलायचा तुम्हाला काहीही अधिकार नाहीये. आणि सईला ऐकवण्यापेक्षा तुम्ही जर तुमच्या मुलीला नीट कसं वागायचं हे सांगितलंत ना तर जास्त बरं होईल. आणि राहिला प्रश्न अंजलीच्या तब्येतीचा, तर मी आता परत आले आणि मी अंजलीची व्यवस्थित काळजी घेईन. यापूर्वीही हिला या घरात त्रास होत नव्हता आणि यापुढेही होणार नाही. आणि तुम्ही गरजेपेक्षा जास्त आमच्या घरात शिरू नका. नाही, तसं नाही. म्हणजे आता आला